नर्तकीच्या प्रेमात वेड्या उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरण धक्कादायक दावा. बीड जिल्ह्यातील राजकीय मंडळी अडचणीत. बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून तुफान चर्चेत असताना बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी थेट कार लॉक करून गोळी झाडून आत्महत्या केली. हैराण करणारे म्हणजे गोविंद यांनी सोलापूर जिल्ह्यातील ससुरे गावात कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या घरासमोर ही आत्महत्या केली. कला केंद्रात काम करणारी नर्तकी पूजा गायकवाड आणि माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यात मागील 1.5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गोविंद आणि पूजा यांची पहिली भेट कला केंद्रात झाली. त्यानंतर पूजासाठी गोविंद बर्गे हे सातत्यानं कला केंद्रात तिला भेटण्यासाठी जात होते. गोविंद यांनी पूजा हिच्यावर मोठा पैसा उधळला. या दरम्यानच्या काळात पूजा ही गोविंद बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यात गेली होती. तिला हा बंगला एवढा आवडला होता की तो बंगला तिला हवा होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि नर्तकीने गोविंद यांचा संपर्क तोडला. मात्र नर्तकी बोलत नसल्याने गोविंद व्याकुळ झाले आणि त्यांना काहीही मार्ग दिसत नसल्याने शेवटी मानसिक तणावात येऊन थेट आत्महत्येचे पाऊल उचलले. गोविंद बर्गे यांच्या भाच्याने अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. मामा गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर बोलताना गोविंद बर्गे यांच्या भाच्याने म्हटलंय, हा मोठा कट माझ्या मामाच्या विरोधात रचण्यात आलाय. माझा मामा कधीच दारू पित नव्हता आणि मामाची बॉडी सापडली तिथे दारूच्या बाटल्या कशा. बीडमधील जिल्ह्यातील काही मोठ्या राजकारणी व्यक्तींनी माझ्या मामाची आणि पूजाची ओळख करून दिली होती. यामागे मोठा कट आहे असा संशय देखील त्याने व्यक्त केला. मात्र कोणत्याही राजकारण्याचं नाव त्याने घेतलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, बीड.